बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शिखर व एकलव्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यावेळी माजी आमदार मंदाताई म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील व अन्य मान्यवरही उपस्थित होते। बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने बाळाराम पाटील सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं शिखर व एकलव्य पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यावेळी माजी आमदार मंदाताई म्हात्रे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच यावेळी आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील, अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र कांगो व इतर मान्यवरही उपस्थित होते। यावेळी 18 जणांना एकलव्य पुरस्कार व 2 जणांना शिखर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। प्रथम पुरस्काराला 2 लाख रुपये तर द्वितीय पुरस्काराला 1 लाख रुपये देण्यात आले। तर आबानंदगिरी महाराजांच्या परमशांती वृद्धाश्रमाला प्रथम शिखर पुरस्काराने तर द होप्स ऑफ रेड चिल्ड्रन आशालय ला द्वितीय शिखर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी माजी आमदार मंदाताई म्हात्रे म्हणाल्या की समाजातील दुर्मिळ लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम बाळाराम पाटील यांनी केले। तसेच त्या म्हणाल्या की मी 19 वर्षापासून नवी मुंबईत अशा दुर्मिळ घटकांतील उपेक्षित असणाऱ्या माणसांसाठी काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन पाठबळ वाढवले असून त्या निमित्ताने राज्यपालांना बोलावून विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार केला। समाजात असे अनेक उपेक्षित लोक आहेत की ते काम करतात परंतु त्यांची कदर नसते। मला आज खरोखरच मनापासून समाधान झालं की जी सुरुवात मी 19 वर्षापासून केली होती की छोट्या छोट्या व्यक्तींना, समाजात काम करणाऱ्या लोकांना आपण त्यांच्या पाठीवर एक पुरस्कार देऊन, एक छोटा सन्मान करून त्यांची उंची वाढवण्याचं, त्यांचं मनोबळ वाढवण्याचं काम मी गेली 19 वर्ष करत आली। पण गेल्या या 2013 मध्ये मी विचार केला की आपण प्रत्येक वेळी प्रमुख पाहुणे बोलवतो, त्यांच्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करतो, पण यावेळी आपण राज्यपालांना बोलू आणि या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी लोक आहेत त्यांना आपण गौरव सन्मान पुरस्काराने आपण त्यांना एक महत्त्व प्राप्त करून देऊ असं एक विचार करून आम्ही हा पुरस्कार दिला। त्या कार्यक्रमाला आमदार विवेकानंद पाटीलजी पण उपस्थित होते आणि त्यांना तो कार्यक्रम आवडला। त्यांनी सांगितलं आम्हालाही घ्यायचा आहे हा कार्यक्रम। याच्यासाठी मी सांगितलं घ्या की समाजामध्ये अनेक लोक उपेक्षित असतात पण खूप काम करत असतात। आज आपण पाहिलं की ज्यांना पुरस्कार दिला ते पुरस्कार करते ज्यावेळी मी पाहिले तर माझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले याच्यासाठी की समाजामध्ये ही जी काम करणारी लोक आहेत, ही दुर्मिळ लोकांना आपण जे प्रोत्साहन देण्याचं काम आज बाळाराम पाटील फाउंडेशनने जे केलेलं आहे त्यांना खरोखरच मी मनापासून धन्यवाद देते। कारण ही नुसती व्यक्ती नाही आहे, ही नुसती माणसं नाही आहेत, तर या कार्यशाळा आहेत, ह्या विद्यापीठ आहेत आणि याच्यात अनेक माणसं घडली जातात, तयार केली जातात, ज्यांना कोणच नाही त्यांना तिथे ठेवलं जातं। अशा या संस्थांना जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी संस्थेला मनापासून धन्यवाद देते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं या व्यासपीठावर या पुरस्कारासाठी आलेले त्यांनाही धन्यवाद देते की अशा प्रत्येकाने या व्यासपीठावर काम करणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या एरियामध्ये, समाजामध्ये उपेक्षित लोक आहेत, जी लोकांसाठी काम करतात, जी लोकांसाठी अहोरात्र प्रयत्न करतात, अशा लोकांच्या पाठीवर एक सन्मानाची थाप आपण जरूर द्यावी आणि हा माझा उपक्रम पुढे असाच चालू राहावा। यापासून मी खरोखरच विवेक पाटील, बाळाराम पाटील त्यांचे सर्व सहकारी
यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि सर्व पुरस्कारकर्त्यांना मी त्यांचं अभिनंदन करते की आपल्याला कधीही कुठलीही गरज आयुष्यात लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत असं तुम्ही समजा, तुम्ही विसरू नका। जरी मी नवी मुंबईत राहणारी असली तरी मला खरं म्हणजे समाजकाम करण्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद आणि म्हणून मी 19 वर्ष राबवलेला उपक्रम काही काळ असे आता हा रायगडमध्ये सुरुवात झालेली आहे त्याबद्दल मी मनापासून खूप आनंदित आहे आणि आपल्या या सर्वांना मी शुभेच्छा देते। येणाऱ्या नवीन वर्षाला आपण 2 दिवसात सामोरं जाणार आहोत। सर्व नागरिकांना नवीन वर्षाचं आपल्याला मी शुभेच्छा देते। येणारं नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जाओ। हा पुरस्कार ज्यांच्या मार्फत या लोकांना मिळाला आहे तो पुरस्कार देणारेही तितकेच योग्य आहेत अशा शब्दात आमदार विवेक पाटील यांनी बाळाराम पाटील यांचा गौरव केला। सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या आगळ्या वेगळ्या पुरस्काराचं आयोजन केल्याचंही ते म्हणाले। तसेच गेली 19 वर्ष माजी आमदार मंदाताई म्हात्रे अशा प्रकारच्या पुरस्काराचे वितरण करतात। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुद्धा रायगडमध्ये पुरस्कार वितरित करण्याचे ठरवले असंही आमदार विवेक पाटील म्हणाले। मला असं वाटायला लागलं की अशा प्रकारचा कार्यक्रम नव्या मुंबईमध्ये मंदाताई जर करत असतील तर पनवेलमध्ये सुद्धा असा कार्यक्रम झाला पाहिजे। आणि हा कार्यक्रम करत असताना मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन की राजकीय पक्षाचा कुठेही संबंध न ठेवताना अशा प्रकारचा कार्यक्रम करावा ही कल्पना जी मंदाताईंची होती ती मला खूप आवडली आणि मी ठरवलं त्यावेळेस की आपण असं काहीतरी करूया आणि म्हणून बाळाराम पाटील सोशल वेलफेअर फाउंडेशनचे कार्याध्यक्ष प्रकाश म्हात्रे, अध्यक्ष नारायण पाटील, त्याचबरोबर उपाध्यक्ष विजय काळे आणि तशा प्रकारे आम्ही एक वेगळी समिती स्थापन केली। अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वकडे स्वतः फिरून माहिती घेऊन ही काम करत होती। मल्लीनाथ गायकवाडने सांगितलं ती गोष्ट खरी की मी सांगितलं होतं की याची निवड करतानाचे सर्वाधिकार तुम्हाला आहेत, याचे नियम बनवण्याचे सर्वाधिकार तुम्हालाच आहेत आणि तुम्ही सुद्धा एक सामाजिक बांधिलकीची जपवणूक करण्यासाठी सामान्य लोकांसाठी गोरगरिबांसाठी ज्यांनी विशेष कामगिरी केली अशा लोकांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने बाळाराम पाटील सोशल वेलफेअर फाउंडेशन पनवेल अंतर्गत पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश सोनुनेसह हर्षल पाटील, MVTV।